एकतर मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार काम करत आहे, ते काम करत राहिलेलं आहे, ते पाहता एक मोठं आव्हान सरकारसमोर पहिल्यांदा उभं राहिलं होतं. म्हणजे मी अगदी जबाबदारीने सांगतो की देशातला प्रमुख पक्ष जो आहे काँग्रेस आहे, तो सुद्धा वेगवेगळ्या पातळ्यांवरती हतबल झालेला असताना कॉक्रोच जनता पार्टीसारख्या एका नव्या संघटनेनं म्हणा, तरुणांच्या शक्तीने म्हणा, त्याला अजून किंवा राजकीय पक्षाने म्हणा, कारण त्यांनी आता राजकारणावर प्रचंड मोठा परिणाम केलेला आहे. त्यांनी सरकारला सळोकीपळो करून सोडलं होतं आणि या पुढच्या काळातही सरकारसमोर एक मोठं आव्हान या तरुणांचं असणार आहे. अर्थात आता विरोधी पक्ष या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि आपापल्या परीने ते या विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहत आहेत. त्यांची ताकद CJPची विरोधी पक्ष सोबत आल्यामुळे वाढत आहे का CJPच्या आंदोलनामुळे विरोधकांची ताकद वाढत आहे, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. पण एक चांगली घटना या निमित्ताने घडलेली आहे. देशातील लोकशाही पूर्णपणे धोक्यात आलेली आहे असं एक चित्र निर्माण झालं होतं. वेगवेगळे राजकीय पक्ष फोडले जात होते. न्यायालयामध्ये अशा फोडलेल्या पक्षांच्या प्रमुखांना न्याय मिळत नव्हता आणि याच काळामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक विधान केलं आणि तरुणांना त्यांनी कॉक्रोच असं संबोधलं. त्या विधानाच्या मागचा त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय होता किंवा त्यांनी कोणत्या अर्थानं केलं होतं याच्यावरही बरीच चर्चा झाली. परंतु तरुण जो भारतातला आहे आणि तो भारताबाहेरही गेलेला आहे किंवा ग्रामीण भागातला आहे, खेड्यापाड्यातला आहे, त्याच्या मनावर या एका वाक्यानं खूप मोठा घाव झाला होता आणि त्या घावाची जखम आंदोलनाच्या रूपाने पुढं आली. आता या जखमीवर मलमपट्टी करायची का, त्याच्यावर फुंकर मारायची का, ही जखम आपोआप बरी होईल का, अशा वेगवेगळ्या कृत्या सरकारनं करून पाहिल्या. पण अभिजित दीपके असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल आणि त्यांच्या मागं एकवटलेली तरुण शक्ती असेल, तरुणांची ताकद असेल, ही काही मागे हटायला तयार नव्हती आणि त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अखेर घ्यावा लागला आहे. म्हणजे जे सरकार असं म्हणत होतं की हमारे सरकार में इस्तीफा लिए जाते नहीं, नए नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है, असं त्यांचं वाक्य आहे. त्या सरकारला आज राजीनामा घ्यावा लागला. हे खरं तर एका लोकशाही व्यवस्थेमध्ये फार मोठी गोष्ट आहे आणि ती स्वागतार्ह पण गोष्ट आहे. ही सरकारला असं वाटत होतं की टेकन अँड ग्रँटेड म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण मोडून काढू शकतो. एवढा मोठा भला मोठा ज्यांनी 70 वर्षे देशावर सत्ता उपभोगली किंवा सत्ता केली, ज्यांचं सरकार 70 वर्षे देशात होतं असं सांगितलं जातं किंवा होतंच, ते सांगितलं जातं, म्हणजे ते वारंवार सांगितलं जातं भाजपकडून. या अर्थानं मी ते विधान केलं. त्यांना आम्ही एका निवडणुकीमध्ये एका प्रचार कॅम्पेनवर आजचे दिन आने वाले हे आणि अब की बार मोदी सरकार याच्यावर जर बाजूला करू शकतो तर आम्ही काही करू शकतो, हा जो गंड तयार झाला होता भाजपचा, RSSचा, तो गंड या आंदोलनाने तोडून टाकलेला आहे. आता या आंदोलनाचे जे परिणाम झालेले आहेत ते आज आपल्याला एक एक परिणाम आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकतर या आंदोलनाच्या नंतर आता CJPचं पुढं काय होईल असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे किंवा ही मागणी मान्य झाल्यामुळं आता CJPला काही विषय राहिला नाही असं पण एक बोललं जातं. म्हणजे ढोबळमानाने CJPचं काय होणार आहे असं विचारलं जात आहे. खरं तर या आंदोलनामुळं CJPचं काय होणार आहे याच्यापेक्षा BJPचं काय होणार आहे हा प्रश्न निर्माण केलेला आहे, हे लक्षात घ्या. CJP हा पक्ष, मी जसं आधी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेले एका विधानामुळं तरुणांना एक राग आला आणि तो राग त्यांनी सोशल मीडियावरून व्यक्त केला. त्याचे पडसाद इतके उमटले की 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सोशल मीडियावरती सहभाग घेतला. आता सोशल मीडियावर आल्यानंतर यांना रस्त्यावर आंदोलन करता येत नाही, हे रस्त्यावर कसे उतरतील, रस्त्यावर आंदोलन करण्यात त्यांना अनुभव नाही, असे अनेक तर्क लावले जात होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी सर्वात आधी या कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं ट्विट केलं होतं किंवा सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया टाकली होती, ते अभिजित दीपके अमेरिकेमध्ये त्यांची नोकरी सोडून भारतात आले आणि त्यांनी या आंदोलनाची सूत्र हातात घेतली. विशेष म्हणजे सोनम वांगचुक यांच्यासारखे
एक अत्यंत जगविख्यात असे शास्त्रज्ञ या आंदोलनात उतरले. त्यांनी या सरकारच्या काळातलं अत्यंत ऐतिहासिक असं उपोषण केलं. त्या उपोषणाच्यामुळं या आंदोलनाला बळकटी मिळाली आणि मग मात्र सरकारला हे आंदोलन मोडीत काढणं शक्य होईना असं दिसायला लागलं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आंदोलक काही दिवस येतील, काही दिवस थांबतील, नंतर निघून जातील असा त्यांचा होरा होता. तो सुद्धा आंदोलकांनी पूर्णपणे खोटा ठरवला. आता गोष्ट अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत RSSच्या दृष्टीने म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने म्हणा, आतापर्यंतचे सर्वात कर्तबगार असे पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. आणि मोदी आहे तो मुमकिन आहे आणि मोदी आहे म्हणून आम्ही काहीही करू शकतो अशी जी एक संकल्पना तयार झाली होती तीसुद्धा या आंदोलनानं मोडीत काढलेली आहे. थोडक्यात काय की मोदी मोडीत निघालेले आहेत. या आंदोलनात आणखीन एक दुसरं आहे. म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की CJPचं काय होणार, याहीपेक्षा BJPचं काय होणार हा एक मुद्दा आहे. दुसरं, मोदी मोडीत निघालेले आहेत. आता या आंदोलनानंतर पूर्णपणे RSSपासून ते भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकला आणि सगळ्यांना एक विचार करण्याची वेळ आलेली आहे की ही तरुणांचा जो असंतोष आहे तो या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे थांबला आहे का तो अजून तसाच आहे, याच्यावर कोणीच विचार करत नाही. कारण धर्मेंद्र प्रधान यांच्याशी काही वैयक्तिक या मुलांचं भांडण नव्हतं. परीक्षेमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार झालेला होता, पेपर फुटी झालेली होती आणि या पेपर फुटीमुळे परीक्षा दुसऱ्यांदा घ्यावी लागली. आणि या दरम्यानच्या काळामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. काही जण तो आकडा 21 सांगतात. 21-22 हा फार महत्त्वाचा आकडा महत्त्वाचा नाही हे लक्षात घ्या. पण 22 कुटुंबामधला एक कर्तबगार मुलगा मुलगी जी एक स्वप्न बघत होती ते स्वप्न तर बाजूलाच राहिलं, पण ती जीवनाशी गेली हे अत्यंत विदारक असं सत्य आहे. आणि त्यामुळे या 22 विद्यार्थ्यांचं बलिदान आपण म्हणूयात की आत्महत्या केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या बलिदानावर हे आंदोलन उभं होतं. आणि त्यामुळे एक मोठं आव्हान कॉक्रोच जनता पार्टीला, जिथं संघटन नाही, काही माहिती नाही, पार्टीची अधिकृत घोषणा झाली नाही झाली असं सगळे म्हणजे फक्त सोशल मीडियावर ट्विट केलं, सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी असं नाव आहे. तिच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या नसतानासुद्धा, संघटनात्मक काही बांधणी नसतानासुद्धा देशभरातील तरुण कॉक्रोच म्हटल्यामुळे आणि या 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ते एकत्र आले आणि नरेंद्र मोदींना त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते आणखीन एक घडलं. ते फार महत्त्वाचं घडलं की ज्यांना मागच्या 12 वर्षाच्या आधी 2-3 वर्ष आधी किंवा 4 वर्ष आधी म्हणजे 12 4 16 17 वर्षापासून ज्यांना आपण सारखं पप्पू पप्पू म्हणत होतो ते राहुल गांधी लोकांना अचानक कळायला लागले, समजायला लागले की राहुल गांधी परदेशात जातात, परदेशातल्या विद्यार्थ्यांसमोर बोलतात, मुक्तपणे संवाद करतात. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे की जे पत्रकारांना सामोरे जात नाही, पत्रकारांशी बोलत नाही. आणखीन बऱ्याच गोष्टी झाल्या की म्हणजे आता ही तुलना सुरू झाली या आंदोलनामुळं. मोदी आणि गांधी आंदोलन कोणाचं होतं? कॉक्रोच जनता पार्टीचं. आणि तुलना काय झाली सुरू की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी की खरा पप्पू कोण आहे आणि किंवा खरे पप्पू कोण आहे? देशाचे पंतप्रधान आहे, आपण आदरवाच्य त्यांना म्हणूया. तर खरे पप्पू कोण आहेत? राहुल गांधी आहेत की नरेंद्र मोदी आहेत? अशी चर्चा या आंदोलनानंतर खूप जोरात सुरू झाली. आणि मग ते मीम्सची लढाई म्हणा, सोशल मीडियाची लढाई म्हणा, जी काँग्रेसने कधी प्लॅन करून नियोजनबद्धपणे केलीच नव्हती, ती कॉक्रोच जनता पार्टीने केली. हे लक्षात घ्या. कॉक्रोच जनता पार्टीची सगळ्यात मोठी ताकद काय होती की सोशल मीडियाच्या लढाईमध्ये त्यांनी RSSचा आणि भारतीय जनता पक्षाचा धुवा उडवून टाकला. हे सुद्धा या आंदोलनाचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे. कारण राहुल गांधीला टार्गेट करून करून, शरद पवारांच्या विषयी टार्गेट करून, उद्धव ठाकरेंच्या विषयी मीम्स करून, ममता बॅनर्जीच्या विषयी सोशल मीडियावर भडीमार करून या विरोधी पक्षांना सोशल मीडियावर म्हणजे अगदी नामोहरम करून सोडलं होतं भाजपने. पण कॉक्रोच जनता पार्टीच्या विरुद्ध त्यांना मीम्सही करता येत नव्हत्या आणि त्यांच्याविषयी काय प्रचार करून बघितला, तोही करून बघितला. पण सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीने नरेंद्र मोदींना ज्या पद्धतीने एक्सपोज केलं आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीचा भांडाफोड केला की टेलिप्रॉम्प्टर असल्याशिवाय ही व्यक्ती बोलू शकत नाही, यांना इंग्रजी कळत नाही, यांना परदेशात दौऱ्यात गेल्यानंतर काहीही कळत नाही
हिंदूंच्या बाबतीमध्ये हे काहीही बोलत असले तरी राम मंदिरातला मुद्दा यांना हाताळता आला नाही, उलट त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग कसा आहे असे अनेक मुद्दे या आंदोलनाच्या काळातच पुढे यायला लागले. आणि मग मात्र यांची इतकी गोची झाली की आता नरेंद्र मोदीचं कार्ड चालणार नाही हे भाजपच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे मला असं वाटतं की विकेट पडली ठीक आहे, ती विकेट पडल्या म्हणण्यापेक्षा त्यांना मैदानातून सांगितलं आणि त्यांनी सेल्फ विकेट देऊन ते बाहेर आले असं आपण म्हणूयात की आता तुम्ही धावपट्टीवर खेळपट्टीवर थांबले तर आपला पूर्ण संघ हारणार आहे, त्यामुळं तुम्ही बाजूला जा असा हा आत्ता धोरणात्मक असा निर्णय आहे. सरकार एका बाजूला झुकल्यासारखं दाखवतं आहे, ते मनातून झुकलेलं नाही, त्याला झुकावं लागलेलं आहे. कारण नॉन पॉलिटिकल जी ताकद आहे, बिगर राजकीय शक्ती, एक लक्षात घ्या राजकारणामध्ये बऱ्याच वेळेस काय असतं की कार्यकर्त्यांची शक्ती असते, संघटनाची शक्ती असते, बूथ मॅनेजमेंटची शक्ती असते, पक्षाकडच्या पैशाची शक्ती असते, पक्षाचा नेता असतो त्याची एक लोकांवर असलेल्या प्रभावाची शक्ती असते. या सगळ्या शक्तींचा वापर करून कोणताही राजकीय पक्ष पुढे जात असतो. पण ज्या ज्यावेळी या कोणत्याही पक्ष मग तो काँग्रेसचा इंदिरा गांधींचा काळ असू द्या किंवा नरेंद्र मोदींचा भाजपचा काळ असू द्या, ज्या ज्यावेळी नॉन पॉलिटिकल मुवमेंट सुरू होतात, कॉक्रोच जनता पार्टीची मुवमेंट, मी आधी पण म्हटलं की भूतकाळात पडलेले लोक, याला पॉलिटिकल मुवमेंट म्हणायचे की नॉन पॉलिटिकल म्हणायचे, याला ठरवायचं कोणत्या, याला पॅरामीटर कोणतं लावायचे ते पुढं लागतील. पण आजच्या घडीला ही नॉन पॉलिटिकल मुवमेंट आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या, तरुणांच्या हिताच्या, तरुणांच्या बेरोजगारीच्या, परीक्षा पद्धतीच्या, शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातली सगळी जी काही दुःख आहेत, जी काही प्रश्न आहेत, जी काही जळमटं त्यांच्या मनात आहे ती आंदोलनानं बाहेर काढली. आणि या आंदोलनाने या देशातील युवकांना एक नवचेतना दिली असं मी म्हणेल. आणि आपण घरात बसून काही होणार नाही हे सुद्धा युवकांच्या लक्षात आलेलं आहे. आता याच्यामध्ये विरोधी पक्षांचं सुद्धा काय काय चुकलं ते आपल्याला बोलावं लागणार आहे. एकतर ज्यावेळेस हे आंदोलन सुरू होत होतं आणि विरोधी पक्ष राजकीय पातळीवरती निवडणुकांचं मॅनेजमेंट, निवडणुकांमध्ये हार जीत इथपर्यंत त्यांची सगळी तयारी होती आणि विरोधाला विरोध म्हणून विरोधी पक्ष हा त्या खेळाच्या मैदानात टिकून होता. पण ज्यावेळी भारतातले युवक या आंदोलनामध्ये उतरले त्यावेळेस त्यांच्यासमोर नरेंद्र मोदींना टार्गेट करा किंवा नरेंद्र मोदीचं सरकार आहे म्हणून असं घडलं असं त्यांना म्हणायचंच नव्हतं अजूनही, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळं त्यांचं भांडण आहे, ही जी काही सिस्टीम आहे, ही जी काही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचा प्रमुख कोण आहे याच्याशी त्यांना आत्ता देणं घेणं नाही. पण ही व्यवस्था अशी आहे आणि या व्यवस्थेमध्ये आम्ही मारले जातो आहोत, आमच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आहे, त्यामुळं आम्हाला भवितव्य उरलेलं नाही. याच्यासाठी हे लोक रस्त्यावर उतरलेले होते. त्यामुळं विरोधी पक्षाला खरं तर हा एक फार मोठा मुद्दा होता किंवा त्यांची ती जबाबदारी होती. ती जबाबदारी सुरुवातीला एन प्रकारे झटकण्याचा प्रयत्न केला की आम्ही गेल्यामुळं कॉक्रोचचं आंदोलन वाढेल किंवा आम्ही गेल्यामुळं त्याला राजकीय रंग लागेल. वेगवेगळे विधानं केलेत, वेगवेगळे काय बोलायचे ते. काहींनी असं विधान केलं की ते RSSचे पेरलेले आहेत. त्याच्यावरही आणखीन थोर विचारवंत आणखीन बरेच आहेत की त्यांचं म्हणणं की ते RSSचेच आहेत. आणि आता असंही म्हणतील पुढं की ते मुद्दाम त्यांची मागणी मान्य केली कारण ते RSSचे आहे, त्यांना काँग्रेसला वाढू द्यायचं नाही, काँग्रेसपेक्षा कोणती तरी दुसरी विरोधी पक्षाची ताकद वाढती आहे. त्यामुळं याला वेगवेगळे कंगोरे दिले जातील. मुळामध्ये ही विरोधी पक्षाची गल्लत होणार आहे. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, देशातील तरुण काय म्हणतो, देशातील युवा पिढी काय सांगते आहे हे आपल्याला ऐकावं लागतं. त्यांच्या भाषेत ते आपल्याला ऐकावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि त्यांची भाषा आपल्याला कधी कळली, ज्यावेळेस आपण आपल्या भाषेचे आपलं सगळे प्रमाण गोष्टी, आपलं सगळं प्रचार यंत्रणा देशभरामध्ये राबवत होतो, त्यावेळेस या युवकांना ते डायजेस्ट होत नव्हतं. हे आपल्या लक्षातच आलं नाही. आपल्या म्हणजे सत्ताधाऱ्यांचं म्हणतो मी एक अशा पद्धतीने सांगतो आहे. आपल्या कोणाच्याच लक्षात नाही आलं की हे कोणाला डायजेस्ट होत नाही. पण ते बोलणार काय, त्यांना असं वाटत होतं की विरोधी पक्ष बोलतील, आपला मुद्दा विरोधी पक्ष लावून धरतील, आपला मुद्दा प्रसारमाध्यमं लावून धरतील, आपला मुद्दा न्यायव्यवस्था लावून धरेल, आपल्याला कुठंतरी न्याय मिळेल. पण कुठंच काही होत नव्हतं. त्यामुळे या तरुणांना असं वाटलं की आता आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. हे या आंदोलनाचं आणखीन एक महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. विरोधी पक्षांवर सुद्धा भरोसा राहिलेला नव्हता, सत्ताधारी पक्षासोबत भांडायचं होतं. आणि आपल्याला व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला फक्त सोशल मीडियावर राहून जमणार नाही. तर सोशल मीडियावर सुरू केलेला हा जो काही एल्गार आहे त्याला आपण प्रत्यक्षात रस्त्यावर नेऊन आपल्याला आजमावावं लागणार आहे आणि आपली ताकद ही दाखवून द्यावं लागणार आहे. देशामधलं असं एकही शहर नव्हतं की ज्या शहरामध्ये
या आंदोलनाला युवकांचा पाठिंबा नव्हता. या आंदोलनात आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाचा कधीही सभासद नसलेला, किंबहुना कधीही मतदान केलेलं नाही असे सुद्धा तरुण तरुणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे, ज्यांना अजून देशात पहिल्यांदा मतदान करायचं आहे. शिवाय ज्यांनी 2 वेळेस मागच्या मतदान केलेलं आहे, ज्यांनी आतापर्यंत फक्त 2दा मतदान केलेलं आहे, 3दा केलेलं नाही, ज्यांनी फक्त 2दा 2019ला आणि 2024ला मतदान केलं, असे सुद्धा अनेक मतदार आहेत की जे या आंदोलनामध्ये उतरले, जे जिथं आहे तिथं उतरले. आणि मग हे सगळीकडनं रिपोर्ट जायला लागले की हे आंदोलन देशभरामध्ये गेलेलं आहे आणि लोक अक्षरशः नरेंद्र मोदींच्या विषयी घराघरामध्ये या आंदोलनाच्या निमित्ताने शिमगा करत आहेत. जैसा राहुल गांधीला ज्या पद्धतीनं भाजपनं ठरवून स्ट्रॅटेजी करून पप्पू ठरवण्याचा प्रयत्न केला होता, तर हे पप्पू कसे आहेत हे लोकांनी दाखवूनच दिलं. आणि मग मात्र नरेंद्र मोदीच उरले नाही, तर मग भाजपचं आत्ता जे कार्ड त्यांचं प्लॅन काय असेल 2029चा पंतप्रधान कोण वगैरे आत्ता चर्चा करतो आहे, पण आता इतक्या लवकर आपल्याला नरेंद्र मोदींच्या बाबतीत विचार करावा लागेल असं त्यांना वाटलं नव्हतं स्वप्नातसुद्धा. पण आज ती विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जरी झालेला असला तरी इथून पुढं आता कसोटी लागणार आहे ती भारतीय जनता पक्षाच्या सरकारची तर लागणारच आहे, पण सर्वात जास्त कसोटी होणार आहे ती नरेंद्र मोदींची. कारण आता लोकांचं लक्ष असणार आहे प्रत्येक गोष्टीकडे. आणि ज्या पद्धतीने विशेषतः नंतर हे घुमजाव केलेलं आहे, एकदम युटर्न मारलेला आहे सरकारने. नरेंद्र मोदींनी आधी संवादच केला नव्हता, मंत्री कोणी भेटायला जात नव्हते, त्यांनाच भेटायला बोलवलं, त्यांना 2 तास थांबवून ठेवलं वगैरे वगैरे, सगळ्या बातम्या येऊन गेल्या. पण नंतर मग नरेंद्र मोदींनी अपील करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत व्हिडिओ केला तरुणांच्या बाबतीमध्ये. आणि साधारणपणे इंस्टाग्रामवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. इंस्टाग्रामवर आपल्या सगळ्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही युवकांशी संवाद साधायला सुरुवात करा वगैरे. तर हे कोणी केलं? हे केलं CJPच्या लोकांनी, हे लक्षात घ्या. याच्यात विरोधी पक्षाचं कॉन्ट्रीब्युशन हे 0 आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मी ते सांगतो आहे. त्यामुळं कसोटीचा काळ इथून पुढच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षांचा पण आहे, विरोधी पक्षाचा पण आहे. आणि काळ हे सगळ्या गोष्टीचं उत्तर असतं. हे असं जे राडगाडगं असतं ते फिरत असतं. तर नरेंद्र मोदींचं एक काळ होता, तो काळ आता लयास जाणार आहे का असा प्रश्न या आंदोलनाने 100% निर्माण केलेला आहे. आता अभिजित दिपकेंची जी प्रतिक्रिया आहे की ही तर पहिली विकेट पडली, ही तर सुरुवात आहे. त्यामुळं अभिजित दिपकेंचं हे वाक्यसुद्धा तरुणांना कुठंतरी एक मोठं आश्वासक आहे